इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला। या संदेशाचा मानवी जीवनात अवलंब व्हावा या सदहेतूनं ईद ए मिलाद उन नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते। पैगंबर मोहम्मद यांनी मानवी मूल्य, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता। मात्र सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे। जगात जे सुरू आहे ते थांबावं आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजवावी या सदहेतूनं ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांनी या मानवी साखळीचं आयोजन केलं होतं। वृद्धांचा आदर करणं म्हणजेच अल्लाचा आदर करण्यासारखंच आहे। तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो ज्यानं शिकलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या। अल्लाच्या नजरेत महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय आहेत आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल। खोटं बोलणं तुमच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम करेल इत्यादी संदेशांचे फलक हातात घेऊन शेकडो अबालवृद्ध, महिला, तरुण दारुल फलाह मशिदीसमोर मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते। यावेळेला विरोधी पक्षनेते शानू पठाण म्हणाले की आम्ही हा संदेश मानवी साखळीद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांसमोर आणि नागरिकांसमोर मांडतोय की आज जगात जे द्वेषपूर्ण वातावरण आहे, संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अमेरिका इराणशी लढतीये, रशिया युक्रेनशी लढतीये। संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे वाईट वातावरण तयार झालंय। अशा वातावरणात, या परिस्थितीत आज प्रेषितांचा संदेश जगात पोहोचवणं आवश्यक आहे की माणसाला शांतता आणि बंधुता यांची काय गरज आहे। आम्ही हातात पकडलेल्या फलकांवर अल्लाह तुमच्या रूपांकडे पाहत नाही तर तुमच्या कर्मांकडे आणि तुम्ही लोकांसोबत कसं वर्तन करता त्याकडे पाहतो। हा प्रेषित पाहत आहे असे संदेश लिहिले आहेत। आजच्या मानवी साखळीच्या माध्यमातून त्यांच्या अनेक गोष्टी जगात पोहोचवाव्यात आणि एक माध्यम तुम्ही आहात ज्याद्वारे आजच्या दिवशी जगात प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टी, प्रेमाचा संदेश आणि शांततेचा संदेश जगात पोहोचवावा आणि आपल्या देशात, जगात आणि आपल्या राज्यात भाईचार, बंधुभाव आणि प्रेम, मोहब्बत नेहमी कायम राहावी हाच संदेश आहे असंही पठाण यांनी यावेळेला सांगितलं। या प्रसंगी नगरसेविका मर्जिया पठाण यांनी प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं हेच पुण्यकर्म आहे। आपलं कुटुंब, समाजात कसं वागावं हे प्रेषितांनी सांगितलंय। त्यांची हीच शिकवण आम्ही गेली 5 वर्ष या कार्यक्रमाद्वारे पोहोचवतोय। सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपणाला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल। त्यासाठीच ही मानवी साखळी करण्यात आली होती असं त्यांनी सांगितलं। शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। दिघे साहेबांना जाऊन तब्बल 25 वर्ष झाली असली तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आणि हृदयामध्ये कायम असल्याच्या भावना विचारे यांनी व्यक्त केल्या। संदेश देण्यात आलेला आहे, अनोख्या पद्धतीने ईद साजरी करण्यात येते, काय सांगाल? आज 12 रब्बीउल अव्वल आहे आणि वेगवेगळ्या लोकांचं म्हणजे खूप लोक आहे आणि डिफरंट प्रक्रियांनी स्वतःचे जे प्रेम आहे प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साठी ते दाखवतात आणि आम्हाला असं वाटत होतं की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज प्रॉफिट फॉर ऑल, म्हणजे त्यांना इन्सानियत साठी ओळखलं जात आहे पूर्ण विश्वात जगात त्यांना ह्युमॅनिटेरियन कॉजेस साठी ओळखायला जात आहे। तर 5 वर्ष झालं, हा आमचं 5वं वर्ष आहे। आम्ही प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे इन्सानियतसाठी, महिलांसाठी, नेबरसाठी, जस्टिससाठी आणि एक माणसाला कशा राहायचा, जगात कसा राहायचा, कशा खायचा, कशा व्यवहार करायचा, लोकांसोबत बिझनेस कशा करायचा, महिलांसोबत आपला व्यवहार कशा राहायला पाहिजे, आपली वाईफ सोबत आपला कसा व्यवहार राहायला पाहिजे, मुलांसोबत कशा राहायला पाहिजे, बिझनेस कशा करायचा, जे नेबर्स आहे, आपले पडोसी आहे, त्यांच्यासोबत आपला व्यवहार कशा व्हायचं। आज जगात किती नफरतचा माहोल आहे, ह्या माहोलमध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने ही इज नोन फॉर पीस मेकर, ही इज नोन फॉर बिंग द बेस्ट ह्युमन बिंग, मग कसं आपण इन्सानियत लोकांमध्ये पसरवायची, यासाठी आम्ही 5 वर्ष झालं, आमचं 5वं वर्ष आहे। आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे सगळं त्यांची जी सेईंग्स आहे, त्यांनी जे शिकवलंय, आम्ही सगळं मिळून ते लिहितात आणि पीसफुली ह्युमन चेन बनून आजच्या दिवसासाठी उभे राहतात। आमचं असं म्हणणं आहे की ह्या एवढी जी आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नत लिहिली आहे,
एवढे लोक येता जाताना बघतात, एकही माणसांनी फॉलो केली तर आमचे जे इनिशिएटिव्ह आहे हे सक्सेसफुल होईल.